शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज संजय राऊत यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलेलं आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भविष्यात कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाही अशा पद्धतीचं हे विधान आहे। काय म्हणाल्याला उत्तर कसं देणार? संजय राऊत कदाचित बोलायला चुकला असेल। एकनाथ शिंदे साहेब काय होतील नाही होतील हे एकनाथ शिंदे साहेब ठरवतील किंवा त्यांच्या नशिबात काय आहे हे सांगणारे संजय राऊत काही ज्योतिषी नाही। कदाचित त्यांना उद्धव ठाकरे कधी मुख्यमंत्री होतील यावर भाष्य करायचं असेल म्हणून लेखी बोले सुना लागे त्यांनी हे सांगावं की उद्धव ठाकरे साहेब कधी मुख्यमंत्री होतील, त्याच्यावर त्यांनी भाष्य केलं पाहिजे। तुम्ही तुमच्या पक्षाची भूमिका मांडा, इतर पक्षाची भूमिका मांडण्यासाठी तुम्हाला प्रवक्ता म्हणून नेमलेलं नाही आहे। तुम्ही त्या भानगडीत कशाला पडता? तुम्हाला कोणी विचारायला आलं होतं का एकनाथ शिंदे साहेब कधी मुख्यमंत्री बनतील, देवेंद्र फडणवीस साहेब कधी काय करतील? ह्या सगळ्या गोष्टी बकवास गोष्टी करून हे फक्त लोकांमध्ये दिशाभूल किंवा आपला TRP वाढवणं हे उद्योग संजय राऊतला चांगले जमतात। नक्कीच, पण त्यांनी यासोबतच दादांबद्दल देखील वक्तव्य केलं की दादा हे महायुतीमध्ये कधीच मुख्यमंत्री झाले नसते, ते महाविकास आघाडीमध्ये असते तरच ते मुख्यमंत्री होऊ शकले असते। कसं पाहता हे सुद्धा विधान सध्या चर्चेमध्ये? काय केलं असतं महाविकास आघाडीमध्ये? आज आजची परिस्थिती काय? विरोधी पक्षनेता होण्याची त्यांच्याकडे पात्रता नाही, तेवढी त्यांच्याकडे संख्याबळ नाही आणि मुख्यमंत्री करायला चालले। मग उद्धव ठाकरे कधी मुख्यमंत्री बनतील? संजय राऊतला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचं होतं का इतरांना बनवायचं होतं? म्हणून हे वेळेनुसार केलेले स्टेटमेंट जे विधानं जे असतात ना संजय राऊतची, याला बकवास स्टेटमेंट म्हणतात, फेकू स्टेटमेंट म्हणतात। म्हणून आता या फेकूच्यांचं कोणीही मनावर घेत नाही। सरकार भ्रष्ट आहे अशा पद्धतीचा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। मंत्रिमंडळ पूर्णपणे भ्रष्ट आहे असं सुद्धा म्हणतात ते। मंत्रिमंडळ भ्रष्ट आहे, सरकार भ्रष्ट आहे, हे राजा हरिश्चंद्रची छटी अवलाद ज्याला म्हणतात ते आहेत। अहो, कोविडच्या काळामध्ये केलेला भ्रष्टाचार, बाकीचे भ्रष्टाचार सगळे प्रकरण आता बाहेर येणार आहेत ना। हे पत्राचाळमध्ये का जेलमध्ये काय भजन करायला गेले होते का? म्हणून भ्रष्टाचारी माणसांनी इतरांच्या भ्रष्टाचार केलाय असा आरोप करणं सुद्धा त्यांना चुकीचं आहे। नक्कीच, संजय शिरसाट साहेब, राज्यसभेवरती आता पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, बहुतेक शिक्कामोर्तबही झाला अशी सुद्धा चर्चा आहे। त्यामुळे याकडे तुम्ही कसं पाहता? आता ते ताईंची जागा चालवतील अशा पद्धतीचं सगळं वातावरण आहे, काय म्हणाल? हे बघा, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांनी काय करावं, कोणता निर्णय घ्यावा। रोहित पवार जात असेल तर आमची त्याला हरकत असण्याचं काहीच कारण नाही, म्हणून त्यांना आमच्या शुभेच्छा आहे। नक्कीच, गुंडांच्या धमक्या येत आहेत का आमदारांना? कारण हा मुद्दा आता सदनात सुद्धा मांडण्यात आला आणि सर्व आमदारांना गुंडांकडून धमकी येत आहेत, फोन कॉल येतात, अशा पद्धतीचं काही वातावरण आहे का राज्यामध्ये? नाही, आता काही लोकांना काय येतात धमक्या हे मला माहीत नाही, परंतु जर असे येत असेल तर लोकप्रतिनिधीला धमक्या येत असेल, निश्चित त्याची सरकारने दखल घेतली असेल। होम डिपार्टमेंट या सगळ्या गोष्टीवर बारीकाईने लक्ष ठेवून आहे, म्हणून काही जरी झालं तरी घाबरण्याचं काही कारण नाही। हे राज्य मजबूतीने आणि चांगल्या पद्धतीने काम करते आणि पोलीस यंत्रणा त्यात सक्षम आहे। शेवटचा प्रश्न आहे, अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे, पण बरेचसे कयास याबद्दल लगावले जात आहेत। CBI चौकशीची यामध्ये मागणी झालेली आहे, पण ज्या पद्धतीनं सध्या नेते आरोप प्रत्यारोप करत आहेत याकडे कसं पाहता? हे बघा, अजितदादा गेल्यापासून महाराष्ट्रातला प्रत्येक माणसाला उत्कंठा आहे की अजितदादाचा खरंच घात झाला आहे की अपघात आहे, म्हणून वेगवेगळे पिक्चर्स समोर येत आहेत, काही वस्तुस्थिती मांडल्या जात आहेत आणि मला वाटतं हे मांडताना शंकेला स्थान उपस्थित होते, शंका घेण्यासाठी जागा उपस्थित होते। म्हणून या ज्या काही एजन्सी लावल्यात ना यांचा पहिला अहवाल येऊ द्या, त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की नेमकं कसं आणि काय घडलंय। त्याच्यानंतर मला वाटतं की ह्या आरोपावर जर आपल्याला समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर मला वाटतं आपल्याला बोलणं सोयीस्कर आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।